नाराज होतो? भाजपमध्ये जाऊ शकलो असतो? भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं होतं. त्यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही. त्यानंतर भुजबळ हे नाराज होते. त्यांनी राज्यभरात आपल्या समर्थकांचे मेळावेही घेतले होते. शिवाय त्यावेळी ते भाजप नेत्यांनाही भेटले होते. अशा स्थितीत ते राष्ट्रवादी सोडणार अशी चर्चा होती. मात्र त्याच काळात धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. पुढे भुजबळांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यानंतर खास मुलाखतीत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मंत्रिपद मिळालं नाही यामुळे नाराज झालो होतो अशी स्पष्ट कबुली छगन भुजबळ यांनी दिली आहे. तुम्ही नाराज होता त्यावेळी तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. हे खरं आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना भुजबळ म्हणाले की मंत्रिपद न मिळाल्याने त्यावेळी मी नाराज होतो. शिवाय भाजपमध्ये जाऊ शकलो असतो असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. त्यापुढे जाऊन भुजबळ म्हणाले की फक्त भाजपच नव्हे तर इतर अनेक पक्षातूनही त्यावेळी आपल्याला ऑफर होत्या असंही त्यांनी सांगितलं. मंत्रिमंडळात आपला प्रवेश व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही होते असंही छगन भुजबळ यावेळी म्हणाले. छगन भुजबळ यांच्याऐवजी मंत्रिमंडळात धनंजय मुंडे यांची वर्णी लागली होती. शिवाय नाशिकमधून माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद देत भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला होता. त्यामुळे भुजबळ हे चांगलेच संतापले होते. मात्र संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांच्या जागी भुजबळांची वर्णी लागणार अशी चर्चा होती. अखेर भुजबळांची प्रतीक्षा संपली. त्यांचा मंत्रिमंडळात पुन्हा प्रवेश झाला. त्यामुळे भुजबळ आता समाधानी आहे. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.